वार्ता न्यूज नेटवर्क 24/7 हमेशा सच के साथ। कराड तालुक्यातील हजारमाची येथील शेतकरी निलेश नानासाहेब विरकायदे आणि त्यांच्या पत्नी शैला निलेश विरकायदे यांनी ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत धक्कादायक पाऊल उचलण्याचा इशारा दिलाय। त्यांच्या शेतात गेल्या 5 वर्षांपासून गावातील सांडपाणी साचत असून त्यामुळे सतत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। विरकायदे दाम्पत्यानं याबाबतची हजारमाची ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी केल्यात। त्यांनी पुराव्यासह वारंवार निवेदन सादर केलेत, अर्ज केले, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला। मात्र इतक्या प्रयत्नानंतरही कोणताही ठोस कारवाई न झाल्यानं ते अत्यंत त्रस्त झालेत। आम्ही प्रत्येक दार ठोठावलं पण कुणीही आमचं ऐकलं नाही। आमचं शेतावरचं जगणं संपत चाललंय अशी व्यथा विरकायदे यांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या 30 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। या इशाऱ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभा राहिलाय। दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य ती तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये। अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तेजवार्ता प्रतिनिधी विवेक बारमान, कराड, सातारा। नमस्कार, मी निलेश नानासाहेब विरकायदे, राहणार हजारमाची ओगलेवाडी या परिसरामध्ये माझं रान आहे पाटबंधारे ऑफिसच्या पाठीमागे। आणि आज 2026 चालू आहे। 2026 मी 2020ला या रानात हे रान माझं पडलेलं आहे। हे सगळं रान माझं पडलेलं आहे, पूर्ण एकरभर रान माझं पडलेलं आहे। या रानामध्ये पाणी असं आहे, पाणी हिरवं पडलंय, पाणी काळं पडलंय, इकडून दिसतं पाणी, हे साईडला या पाणीला हे पाणी आहे, सगळं पाणी दिसतंय। या रानात सगळं पाणी पडलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये काय झालं आहे, 2020ला मी ऊस लावल्यानंतर पाण्याचा स्रोत आहे तो माझ्या रानाकडे वळल्याच्या नंतर मी जाऊन ग्रामपंचायतीला सांगितलं की साहेब, माझ्या रानात नैसर्गिक ओहळ जे पाणी त्यातून कायमस्वरूपी जातं त्याला कुणी परवानगी देत नाही, कुणी अडवत नाही। ते पाणी कुणी अडवलंय मला खबर नाही, त्याच्यामुळे ते पाणी अडवून सगळं माझ्या रानात इथे पाण्याची व्यवस्था करा। ह्याला किती वर्ष कालावधी काका झालाय? 2021 मी त्यांना भेटायला 2021ला गेलो। 21ला मी लिखित त्यांना अर्ज दिलेत। तुम्हाला 1 मिनिट दाखवतो, पेपर्स मी सगळे दाखवतो। काय आहे आपण बघतोय ह्या रानामध्ये पूर्ण घास गवत आणि पूर्ण काळे पाणी या रानामध्ये साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि पेपर्स तुम्हाला पाहिजे असतील तर हे एवढा दस्त घेऊन मी फिरतोय। आज 2021 ते 2026 पर्यंत हे पेपर घेऊन मी फिरतोय। माझे पायताना तुटली ही माझी अवस्था आहे। हे मी घेऊन फिरतोय। आजकाल जेवढे ग्रामपंचायतमध्ये प्रतिष्ठित लोक बसलेत खुर्चीवरती, ग्रामसेवकपासून तलाट्यांपर्यंत, सरपंच, उपसरपंच, जे काही सभासद आहेत त्या सर्वांनी ह्या माझ्या अर्जाचा कुणीही विचार केलेला नाही। सर्वांनी हात वर केलेत। आमच्या हातामध्ये काय नाही, हे गावठाणचं आहे। तो ग्रामसेवक पहिला होता, तो मला म्हणतो ह्या माझ्या अखत्यारीत येत नाही, ते गावठाणचं आहे, तो गावठाणचा प्रश्न आहे। अरे तू गावठाणचा प्रश्न आहे, मग थकबाकीला तू दारात कसं आहे तुझं? माझ्या ते गावठाणचा कोण माणूस आहे त्यानं मला यायला पाहिजे ना मागायला, नाही का? तुझा तुला हक्क दिला कुणी? तुला खुर्चीवर बसवलाय कशाला? ग्रामसेवक, तुझं पद काय? गावाची सेवा करणं हेच तुझं पद आहे। तुझ्याकडे मी हक्कानं येऊन मागू शकतो माझ्या हक्काची गोष्ट, की माझं हे अडलंय, मला हे करून दे। कुणी अडवल्याचे तू बघायचं काम तुझं आहे, माझं नव्हे। मग काका, त्या आता तुम्ही पाठीमागे जे 2 दिवसापूर्वी जे व्हिडिओ केले त्यामध्ये तुम्ही सांगितलं, दुसरी गोष्ट आता मी वैतागलोय, तुम्हाला खरं सांगतो। आता माझ्यामध्ये चालायची ताकद नसल्यामुळे ताकदच राहिली नाही, कारण 6 वर्ष झाली मी फिरतोय। माझ्या पायतान तुम्हाला बघितलं तुम्ही, घरात कुटुंब आहे, माझं मुलाचं शिक्षण आहे, बायकोची तब्येत आहे, माझी तब्येत आहे, घरगुती खर्च आहे। हे सगळं बघवायला ही लक्ष्मी, म्हणजे ही जमीन ना माझी लक्ष्मी होती। ह्या लक्ष्मीतून जे मला मिळायचं त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालायचा। आता तिलाच बुडवून टाकलंय, तर कमवायचं माझं साधनच नाही माझ्याकडे। मग आता शेवटचा उपाय माझ्याकडे एकच राहिला आहे, ह्याचा जर ह्या 8 दिवसात पुढच्या सोमवारपर्यंत, तारीख आहे 30, या 30 तारखेपर्यंत ह्याचा तोडगा जर मला कोणी सांगितला नाही, तर माझ्या कुटुंबासहित हजारमाची ग्रामपंचायतच्या दारात ही रशी माझ्या गळ्याला अडकवली आहे। ती मला हाऊस नाही माझ्या दागिने दाखवायला। ही रशी माझ्या उपाय माझ्याकडे 2 आहेत, ही रशी पण आहे आणि रॉकेल मिळत नाही, पेट्रोलसुद्धा मिळते याच्यावरती। ह्या रशीने करता आलं करीन, नाहीतर पेट्रोल टाकून माझ्या कुटुंबासहित मी स्वतःला त्या ग्रामपंचायतच्या दारात स्वतःला पेट्रोल घेईन, म्हणजे माझा विषय मिटवून टाकेन।
ग्रामपंचायत दारात माझी भरपाई मागायला कोणी येणार नाही आणि मी कुणाकडे जाणार नाही. हा शेवटचा उपाय माझ्याकडे राहिला आहे. त्याची दखल शासनाने घ्यावी आणि हे जे मी मरतोय ना, ही जी माझी अवस्था आहे, ही हजारमाची ग्रामपंचायत आणि शासन ह्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. हे माझ्या कुटुंबाचं वाटोळ जे होईल किंवा मी जे स्वतःला संपून घेईन याला कारणीभूत शासन असेल आणि ग्रामपंचायत असेल. ह्याच्या पलीकडे मला दुसरं काय बोलायचं नाही. मला भीक मागायची वेळ आली. रानाला घातलेला खर्च, माणसे दारात उभी राहते पैसे मागायला. मला दाराच्या मागे लपून बायकोला सांगावं लागतंय घरात नाहीत म्हणून सांग. असं लपून लपून मी आज 6 वर्ष झाली काढतोय. हे लपायचं पण मला आता शरम वाटायला लागले आणि यांच्या दारात जाऊन त्यांच्या विनंत्या करायची पण शरम वाटायला लागले. मला तर नको वाटायला लागले. होत असलं शासनाने हे काम करावं. अदरवाईज मी 30 तारखेला हजारमाचीच्या अंगणामध्ये, ग्रामपंचायतच्या अंगणामध्ये स्वतःला पेटवून घेतोय. याच्या पलीकडे मला काय बोलायचं नाही. नमस्कार. सोबत जोडले आहेत शैला निलेश विरकायदे. काकू, नेमकं काकांनी जो ॲक्शन घेतली आहे ह्याला तुम्ही काय म्हणताय? ह्याला आम्ही हे म्हणतोय की आम्हाला जगणं हेच आहे आमचं. आणि माझ्या मिस्टरांनी जर हे असं केलं तर आम्ही काय करायचं? आम्ही आहे मागासवर्गीय. मग मागासवर्गीयांना हे असंच हे करतात का? मागासवर्गीय असल्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देत नाही. आणि जर माझ्या नवऱ्याला जर काय झालंय तर आम्ही काय करणार? कशावर आम्ही हे करणार? ह्याला कारणीभूत असणार आहे ही ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायतीमध्ये मधले सगळे अधिकारी आहेत तेच असणार आहेत.